गोष्ट वाटली की 1 मे 2022 बरोबर 30/4/24 या 2 वर्षाच्या कालखंडामध्ये संबळीमध्ये फार मोठा कायापालट केला. शैक्षणिक वादळ तयार झाले. अवघ्या 2 वर्षामध्ये संबळीमधून 2 वर्षात 16 पुरस्कार आणि आता माझ्या विद्यार्थ्यांनी केला 589 काम करायचं काम. आणि काम काय करायसाठी हे मुलाखत मी शिकलो. रात्री 1 वाजला विशालचं मेसेज एकदा बघितला. आमच्या घरी वायर लोकांनी रस्त्याला लाईट बंद केली होती तरी सुद्धा विशाल सांगतोय बघून जा. आम्ही आता सारखा असा मी त्याला आम्ही काम होतो खूप प्रेम जबरदस्त किंवा एवढ्या लोकांनी चिडवायसारखा म्हणून लोक विभाग. काही काही माणसं अशी असली तर आपल्याकडे अष्टपैलू व्यक्तिमत्व असणे सगळे विद्यार्थी प्रत्येक क्षेत्रामध्ये खूप सक्षम आहे. वकिलाचं उदाहरण घ्या, लवांबचं उदाहरण घ्या, आंबेचं उदाहरण घ्या, नांदेडचं उदाहरण घ्या. बीजेपीचा कार्यकर्ता बोलत नाही हे काय मोठं काम करतोय. कुबेरचं नाव तर एक वादळ आहे. संबळीचं कुबेर वादळ तुफानी वादळ आहे. तुफानी बहुतेक वेळेला हायवेला लोकांनी लांबवलं ते आणि काय झाला मला प्रश्न पडला एवढी पोरं चालली इकडे मुलीचा काही प्रश्न नाही. अष्टपैलू व्यक्तिमत्व विद्यार्थ्यांच्या आजपर्यंत जवळजवळ नाही म्हणत तरी साधारणपणे 350 ते 400 व्याख्यान होती. खूप छान पत्रकार आहे, सामाजिक कार्यकर्ता, राज्याध्यक्ष आहे, सगळ्यामध्ये खूप छान. ते सगळं जे श्रेय असतं ते आमच्या विद्यार्थ्यांना. आज मी या ठिकाणी उभा आहे ते फक्त माझ्या विद्यार्थ्यांचे आहे. गेली कसबेडेमध्ये 33 वर्ष माझे क्लास आहे. गर्दीत जर मी कुणा दगड मारला तो माझ्या विद्यार्थ्यालाच मारतो. गर्दीत कुणीच दगड फेकला तर लागला तो विद्यार्थी. न्यायाधीश आहेत, वकील आहेत, क्लासरूम ऑफिसर आहेत, 564 माझे इंजिनियर आहेत, 564 ते इंजिनियर आहेत. तू फायदा आहे. सगळ्यात महत्वाचं मी म्हणलो माझ्या नावाने एखादा महाराज देतात माहिती नाही कुणा ठेवत परवा विद्येश सागर महाराज विद्येश का परवा येऊन मला माहिती का तो परवा लोक महाराजांकडे जातात. महाराजांनी मला बोलवून घेतलं आणि माझ्या पहिल्यांदा महाराज भस्ती पाया किती मोठं असं लोक महाराजांच्या पाया करतात, महाराज माझ्या पाया. मी म्हणतो काय रे आपले त्या भागात कशाला करताय तर माझं व्याख्यान ऐकायला माझं योग्य आहे. अक्षरशः तिचं व्याख्यान ऐकलं डोळ्यातून पाणी पित. अशा प्रकारची विद्यार्थी असतात. विद्यार्थी दशेमध्ये होणाऱ्या चुका आणि नंतर मात्र स्वानुभव फार मोठा असतो. आपण सोन्याच्या तागडीवर सुद्धा आपण वांगी घ्यायला लागलो. वांगी त्या वांग्यावर माशी बसली आहे, छोटी माशी. तर वांग्यात काही फारसा फरक पडत नाही. पण ती जर माशी जाऊन सोन्याच्या तागडीपासून बसली तर 15,000 रुपये फरक 20,000 रुपये. आपण कुणाचे संकेत आहे ते जीवनात थांबवतो. आणि तुम्ही सगळी माणसं थोड्या चांगल्या लोकांच्या संकेत आहात म्हणून तुम्ही आपल्या मोठ्या व्यस्त करा आणि लोकांना मोठे करू. आणि ती माणसं आपल्याकडे काही नसतील मान्य कर काही नाही. आपल्याला काही नसतंय. आपल्याकडे एकच गोष्ट असली पाहिजे की आपण इतरांना फक्त सन्मान देतो. सन्मान आणि ज्यावेळेला आपण इतरांना सन्मान देतो ती लोक 100% आपला काय करतात सन्मान करतात. घेऊन पुन्हा ती चालत नाही. आपण या पृथ्वीवर प्रवासी आहोत. त्यामुळं निर्गत महत्वाची नाही, योगदान महत्वाचं. सेवा आणि जे माणसं विशाल आनंदाची मंदिरे वाटतात नेहमी आनंद वाटतात. जी माणसं नेहमी आपला आनंद सोडून दुसऱ्यांना आनंद वाटतात ईश्वर त्यांचा हात कधी मोकळं ठेवत नाही, नेहमी आनंद करतात. म्हणून आयुष्यात आपलं थोडं ठेवायचं आणि दुसऱ्याला मदत करायची. महापुरामध्ये 2,500 कुटुंबांना 5,000 रुपयाची संबळीमध्ये 350 लोकांना